तर ह्या बारीक सारीक गोष्टी रायबाच्या तुमच्या बरोबर शेअर करणं आता आम्हाला ते आमची जबाबदारी वाटायला लागल्या. खांद्यावर जिथं जू ठेवलेल ना तिचं म्हणजे जागा व्यवस्थित मॉलिश करा. म्हणजे आम्हा दोघांना एक प्रश्न पडलाय की हे काय आहे रायबाचं आणि कठीण आहे. आता हे खाद्य इथं घेतलेलं आहे. रायबाची गडबड चालू झालेली आहे. काय करताय तुम्ही आता? आवराय बाजाला पण भावराय की. नमस्कार, श्रीशा निकम युट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते. तर आज आम्ही आलेलो आहे पुन्हा एकदा रायबाला भेटायला. त्याचबरोबर आम्ही मागच्या वेळेस तुम्हाला थोडक्यात एक पाहुणा दाखवलेला, आपल्या शेड मध्ये आलेला आहे नवीन पाहुणा. तर तो हा. तर ह्या पाहुण्याचं नाव आहे बाजा. आणि बाजा आणि बाजेला हो एकदम शांत आहे. आणि तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तर रायबाला याच्या बरोबर म्हणजे गाडीला फिरवलं, म्हणजे असं फिरवून आणलं, असं चालवून आणलं. रायबा गाडीला कसा चालतोय ते सुद्धा बघितलं. आणि जी आता इथून पुढची जी बाजाची माहिती आहे ते ह्यांनी देणार आहेत. मी काय माहिती ती तुम्हाला माहिती आहे ती सांगा, कारण मला काही एवढी माहिती नाही ना. तिघजण पार्टनर आहेत त्यांचा आहे. तिने दिलेला सांभाळायला, जिथं सांभाळायला दिलेलं तिथे झाला हाल, म्हणून त्यांनी जाऊन रागाने घेऊन आली त्यांच्याकडे. आणि आता त्याची जागा पाऊस चालू झाला, जागा बांधायला तुझ्या शेड बांधलं चालतंय. आपल्या रायबाला पण चालवायला एक नंबर आणि बैल शांत आहे. आज परवा दिवशीच्या वेळेत बघितलं असेल नाही. आणि अजून एक आता पुढच्या वेळेस हा थोडासा उंच झाला रायबाला, पण ह्याला अनुभव आहे ना. हो, आता दुसराच आणि त्यांचा बैल आहे पार्टनरशिप मध्ये, त्याचं नाव सुलतान. तो आदत आहे, त्याच्यापेक्षा लहान आहे जरा, तिथं ह्या लेवल आहे. आता तो सुलतान आणि तो आज त्याला उजवीनं चालवला, आता उद्या 5 दिवसानं डावीनं चालवायचं. आता रायबास काय करायचं आपण मित्रांनी सांगितलं. कमेंट जास्त आलेली की पाहुणा कोण आहे दाखवा, नवीन खरेदी आहे का. तर नाही, असं जागा नाही तर आपल्या इथे आहे शेड मध्ये जागा. तर याला इथं आता बांधलेला आहे आणि आपल्या रायबासाठी पण सोयीस्कर झालं की रायबाला कसं अनुभवी प्रत्येक 5 दिवसानं रायबाबर ह्याचा एक आणि सुलतानचा एक फेरा द्या. तो सुलतान दोन्ही पण खांदे चालतो. आणि ही बैल म्हणजे सुलतान आणि बाजा पळवताना श्रीशाच्या नावाने गाडी पळते. हो, म्हणजे आमच्या दोघांच्या मुलगीच्या नावाने. तर चला बाजाची मसेज करायची. आज बाजाला चालवलंय. सॉरी, रायबाची. बरं, बाजाला पण लावूया. पहिल्यांदाच झोपल्याला मग खांद्याचे जास्त गोड तेल आणि हळद घेऊन मसाज करा. आता आपण आणलेला आहे आधी त्याला खाद्य चारे. आणि रायबाने काय केलंय, 7वा महिना लागल्या आता ते तुम्ही सांगा, आम्ही सांगू का. तर रायबाने 7वा महिना लागल्या स्वतःहून खायला चालू केले खाद्य. मला तर इतकं भारी वाटतं. तर आम्ही इकडे रायबाचा खाना कसा त्याला पाजायला लागत होतं आणि आता एक खूप वाटतं खायला लागलं. बरं आहे, नाही म्हणजे टेन्शन नाही, कोण पण खाद्य आणून देऊ शकते त्याला. रायबा इकडे. तर मी खाद्य चालणार त्या ह्याला किती गडबड आहे. अरे तर आमचे भाऊजी आलेले आणि आता इथलं सगळं आवरून निघालेत, वैरण आणून ठेवून सगळी खायला वगैरे घालून. आणि आता त्यांनी आलेत खाद्य चारायला. आता हे खाद्य इथं घेतलेलं आहे. रायबाची गडबड चालू झालेली आहे. त्याचबरोबर ह्या खाद्यामध्ये आज कणिक सुद्धा घालायचे का हो, आपल्याला ना सांगितलेलं कणिक वापरा म्हणून. चालेल. आणि आज बिचारा गाडीला दुसलेला, तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच असेल तर तो आज सकाळी शूट केलेला आहे. का जीभ बाहेर काढते असं खाणार आहे रायबा. कसा खाणार आहे, जीभ बाहेर काढून. हो, मी नुसतं शिजवून डबा भरून ठेवलेला. बसलं पाणी. मी कालवते म्हणलं तर मला सांगितलं असतं. रायबा खायला करायचं म्हणलं की लई त्याला सगळंच खायचं असतं. रायबा थोडस लिक्विडच खातोय, असं घट्ट नाही.
आणि बरं झालं, सगळीजण म्हणायचे पण नाही जास्त नुसतीच कणिक नको, असं नको. परत मला काय म्हणाला, किती दिवस त्याला पाजणार आहे, तो खावा खाणार अशी म्हणायला लागली, तुम्ही खायला चालू केली. होय बरोबर आहे. रायबा शहाण आहे, रायबाला सगळं बोललेलं कळतं. हो रायबाला. हा तर कमेंट तुम्हाला इथे पिन करून देऊ की सारखे ते दादा कमेंट करतायत. परवा तर कमेंट केलेली, काय ताई काय राव, किती वेळा सांगायचं रायबाच्या पायात का दोरा बांधा. तर या इथे एक बांधलेला आहे आणि या इथे एक बांधलेला आहे आणि हे आहेत बाळूमामांचे दोरे. तर आम्ही आदमापुरातून घेऊन आलेलो आणि सगळ्या चारी पण पायांना बांधत होतो, पण रायबा काय करतो, सोडून टाकतो तोंडानं दोर. तर आम्ही म्हणलं आता चला 2-2च बांधूया, इकडच्या पायात तिकडच्या पायात. आणि रायबासाठी अजून ह्यांनी काय काय आणलंय, पण आता कसं बेंदूर पण आलेलं आहे, तर त्या दिवशी सगळं होय. आणि रायबाला आता असं आवडायला लागले, अजिबात पिल्लू दमवत नाही. कसं केलं होतं ना स्टार्टिंग, तुम्ही 2 बाटली पाठीतच तोड घातलं आणि खायला चालू केलं. फक्त टॉनिक आणि ती ग्रोविटाची पावडर तेवढी आता चारायला लागते, बाकी काय नाही. नाही सुरू होस्तवर हळूहळू. रायबाची बाजाची पण करा. तर आता रायबा सगळं संपत आलं की आणि आम्ही व्हिडिओ चालू करतो, कारण व्हिडिओ खूपच मोठा होतोय. आणि आज सगळ्यांनाच भंडारा लावलाय बाळूमामांचा. खंडोबा आली आली अंगावर. मंगे ब्रश आणू. आणि ह्या गाईचं पोट ह्या साईडनं भरपूर मोठं दिसत होतं आणि आता ते कमी दिसायला लागले. म्हणजे आम्हा दोघांना एक प्रश्न पडलाय की हे काय आहे रायबाचं आणि कठीण आहे. तर कुणाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि भरपूर असे दादा आहेत, ते सगळी माहिती देतात बिन विचारतात. त्यांना जर असं काही वाटलं वेगळं की ते आवर्जून कमेंट मध्ये सांगतात, तर आम्ही विचारतोय की तुम्हाला हे काय आहे ते कमेंट मध्ये खरंच सांगा. हो मोठं कठीण आहे. संपलं. मारते बघा कशी. चला आता मालिश करून दाखवूया, कारण व्हिडिओ भरपूर मोठा होत जातोय. चला. तर तुम्ही बघू शकता रायबाने सगळं चाटून पुसून खाल्लेलं आहे. पिल्लू शान झालंय, म्हणजे जसं 7वा महिना लागला आहे ना. देणार की तुला माहित नाही. हो तर असं हळद आणि गोड तेल आणलेलं आहे. ब्रश दुसरा आणा बाबा, हे काय घालाय त्याला ब्रश आवडतो. मासलाचा ना की दुसरा मऊ आहे. हा दुसरा तर नाही चांगला, तिथे जर मॅट घासायलाच ठेवा. रायबा सोनुकल्या बसायच्या बेतावाय. खांद्यावर जिथं जू ठेवलेल ना, तिचं म्हणजे जागा व्यवस्थित मॉलिश करा. असं छान. पिल्लू पिल्लू खाली बघ. पिल्लू लय ग लय खुळाई खुळ. रायबा बैल असून मारत बिरत नाही बाई. काय काय बैल कशी करते ती, 7-8 महिन्याची झालीच. कशाला करताय, ते निघणार आहे का लवकर. पिवळा पांढरा बैल गोल्डन रायबा. मस्त कलर असते. होय होय असा कलर पाहिजे होता. ओ मला दिल चाटायला. ए साडी कुठं. बास बास झालं. उद्या आणि जरासं करा. तोंडाला काय चांगलीच असते हाय की, पण बाजाला ठेवा की. तेलकटानं बघा, नाही तर साबण आंघोळ घालायला लागल. आज पण धुतलायसा ना.
त्याला घ्यायचंय ब्रश, तुम्ही हातात दिला आता त्याला ब्रशनं मालिश करून घेतल्याशिवाय काही सुचणार नाही. लागलाय का असं पिवळाच करायचं. होय, काही दुसरं लावायची गरजच नाही. बस का? बस. चला. डोळ्यातनं पाणी, तेल मालिश रोज होत्या ना. राहू दे लव, राहू दे. केला कराय अशी करा अशी. अजून टॉनिक पाजायचंय त्याला. भाजी करू दे. चला रायबा, टाटा, बाय बाय. आम्ही जातो. बरं झालं, त्याची तर रिलॅक्स मालिश. काय करताय तुम्ही आता? आवराय बाजाला पण भावरा आहे की. एवढा आहे, हो तेवढा आहे. कठीण आहे ते पण. अहो कधी कसं झोपायला लागलं तर त्याला पण म्हणजे बरं वाटतंय ना. होय अहो, रायबा सारखाच आहे. शांत नव असं जवळ येऊन देते हो चांगलं, पण हा उंच आहे लय बाई. बांधायचं त्यांना जरासा प्रॉब्लेम आहे. नाही चौघ जण आहे काय नाही, मग कुठं बांधायचं, इथं बांधायचं तिथं बांधायचं, तर डायरेक्ट आपल्या शेड मध्ये जागा होती तर काय प्रॉब्लेम आहे. जागा आहे. तर तिकडं अशी अजून 5 तरी जनावर बसू शकते है ना आरामात, आणि इकडे 5, म्हणजे हा गोठा पूर्ण 10 जनावरांचा. वेगळंच आहे, छोटस डोळा आहे ते, जसं मोठं डोळं नाही का. होय, चिंडुकले डोळा आहे. किती शांत आहे हो. होय, सुलतान जरासा हे आहे ना. अगं मारतो काय? ते सगळंच लावून टाकाव, चोळा की चांगलं. चांगलं त्याला चोळून द्यावं मसाज. हो का, त्यानं मान कशी खाली ठेवली. होय. बाजाला वैरण आपल्यातलीच घातल्या काय भाऊजीने आता? कारण भाऊजीनी हीच वैरण सगळ्यासनी घालून ठेवल्या. मला सोडून. आणि ह्या आमच्या बावऱ्या नुसत्या बावरत असते, त्या काय करतात काय माहित. टाटा. रायबा आत घालव रे त्यासनी. रायबा ती बाहेर यायला लागली, ती घालव त्याला, घालवत. हो का रायबा, घालवते कसा म्हण जात. तर चला, रायबाची मॉलिश झालेली आहे, बाजाची पण मॉलिश झालेली आहे, आणि आता पुढचं काम राहिलेलं आहे ते म्हणजे टॉनिक आणि त्याची पावडर पाजायचे. हा, आणि आपण व्हिडिओ आता इथंच थांबूया, कारण भरपूर मोठा व्हिडिओ होते. तर हा व्हिडिओ खूपच मोठा होतोय. आणि कसं रायबा कमेंट येते की आपला रायबा, तर हो आपलाच रायबा आहे. तर रायबा आता स्वतःहून खाऊ खायला लागलाय, तर ते सुद्धा आपल्या फॅमिली बरोबर शेअर तर केलंच पाहिजे, कारण आम्ही इथं असतो पण आपली फॅमिली इथं नसते. आणि काही कमेंट येतात की व्हिडिओ बघून असं वाटतं की यावं आणि रायबाला हात लावावा. तर ह्या बारीक सारी गोष्टी रायबाच्या तुमच्या बरोबर शेअर करणं आता आम्हाला ती आमची जबाबदारी वाटायला लागल्या. आणि ह्या बघा तिघी जणी माझं भाषण ऐकायला. तर तुम्हाला ते दाखवायचं होतं की रायबा चालून आला. आजचाच हा व्हिडिओ आहे, तुम्ही म्हणजे जो चाललेला व्हिडिओ आहे तो आजच सकाळी शूट केलेला आहे.
आणि म्हणून आज संध्याकाळी रायबाची म्हणजे आणि बाजाची छान अशी खांद्यांची मॉलिश करून दिलेली आहे हळद आणि तेल लावून. तर अशा प्रकारे तुम्हाला बाजा कसा वाटला कमेंट आलेली, तर आम्ही तो बाजा आणलेला आहे, पाहुणाच आहे, तर ते तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, रायबा कसा खाद्य खातोय हे बघून तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.